नमस्कार मंडळी, स्वर्ग कोकणचा या यूट्यूब चॅनल मी देवान आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि मंडळी तुमचं सकाळ सकाळ पावसातून स्वागत होते. आता मी जातोय मम्मी सांगते इकडे शेळ्या चारवायला. बघा पाऊस आणि छत्री धरलीवर आपण जायचं गावान आलं तिकडे उघडे शेळ्यांसोबत जाऊया. मम्मीने पुढे नेल्या मी पाठी का आलो आणि छत्री विसरलो होतो. इथे आलो आणि छत्री पाऊस आला, परत गेलो आणि परत छत्री आणली. आज मंडळी तसा पण सकाळच पाऊस आला आहे, पण नेहमी संध्याकाळचा 2-3 वाजता येतो. आज सकाळच आला आहे तसा पण. फायनली हे बघा इकडे निसर्ग कसा आहे. या निसर्गात पक्ष्यांची किलबिलाट आपल्याला पाहायला मिळते. फायनली मंडळी आपण शेळ्यांना पुढं आखलूया. इथं काय गवत नाही, अर्ध्याची एक पाठी राहिली तर आखलूया पुढं. चल म्हणजे चल हेड. हे बघा आमची पंडी राजा, आणि ती बघा एकदम गोंडसवाली बकरी चंपा. चल. काल मंडळी इकडे ना जोरदार पाऊस पडला ना, तिकडे सारणीचे पाणी गेले. जेवढा इकडे कचरा होता इकडे वर सारणीतून इकडे असे पाणी गेले इकडे खाली आमच्या सरळ शेतात. सारण आहे तिकडने. इकडे गवत बघा काय आहे ते. जो पाऊस पण आलाय जोरातच आलाय सकाळीच, काय आलं काय माहीत. चल ह्याच्या मंडळी आता मी इथं फसलो आहे, कारण शेळ्या कुठून पण जाऊ शकतात. तर आपल्याला वाट पण नाही इकडे जायला. परत आलोय त्या वाटेनं जायला लागणार बहुतेक. वरती बघूया वरच्या साईडला. अरे काट बघ काय ते बघा इकडनं. इकडं हाय म्हणजे वाट होती, पण एवढा जागा बांधलेला आहे. बघूया खाली जाऊया. आपण आलोय त्याच वाटून जाऊया, कारण इकडनं गवत पण भरपूर आहे. ज्या वेली असतात काटेरी त्या पण आहेत. आलो त्या वाटूनच जाऊया. मंडळी मगाच्याच वाटेवर आलोय. आता मगाशी गेलो होतो तिकडनंच. पाऊस गेला वाटतं. पाऊस गेला. आला आला आला. हे बघा मंडळी इकडची दाढ. मंडळी इकडे काय लोकांची फोड पण सुरू झाली, कारण ट्रॅक्टरचा आवाज येतो. आमची फोड झाली म्हणजे पाऊस 2 दिवस पडला म्हणून आमची फोड झाली. हा बघा मंडळी रस्ता झाला होता काही वर्षापूर्वी, आता पावसातून सगळा धुपला आहे. हा बघा त्या साईडून तिकडे गवत आहे. गाड्यांची भोगवट नसते इकडं. मंडळी आपल्या जाता जाताना इकडे भारंगीची भाजी मिळाली. हे बघा, ही बघ अशी असते एकदम. अशी तिची पानं एकदम अशी कडूचा असा वास येतो, सुगंध. मंडळी अशी हातावर चोलून बघत येऊ ना, एकदम असा सुगंध येतो वेगळाच. हे बघा आता काढीत नाही, पण येऊ एक दिवस स्पेशल भारंगीच्या भाजीसाठी. त्याचा ब्लॉग तुम्हाला नक्की दाखवेन. आता आपण आता असा फेरफटका मारायचा सकाळचा. शेळ्या गेल्यात ना मंडळी. इकडे काय पाऊस येतोय वाटतं आज सकाळीच, कारण उन्हासारखं काय इकडे वातावरण दिसत नाही. हे बघा नुसतं पावसाचंच वातावरण आहे. काही ढग पांढरे पण काही ढग काली पण आहे. सांगू शकत नाही कधी येऊ शकतो. या 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 मंडळी आज नुसतं गरम होत आहे, कारण पाऊस येतोय का काय असं झालंय. लय उकडतंय. हे बघा मंडळी इकडे सगळे कोवळे गवत आले. हा 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 काय राव इकडे भारी वाटतंय. त्यात पक्ष्यांची किलबिलाट एकदम अप्रतिम. ह्या बघा मंडळी इकडे कोण जास्त, मी इकडे काय बकऱ्या काय आणत नाही. तर आणले असतात इकडच्या पायवाटा एकदम मललेले असतात. इकडनं या पायवाटा एकदम पहिल्या होत्या इकडे, कोण आता पावसाचं येत नाही म्हणून या सगळ्या पायवाटा एकदम गावताना या सगळ्या भरल्या आहेत. इकडे कोणाचा घोगवट पण नसतो. ढग पण आलेत, पाऊस येतोय वाटतं. एका साईडला इकडे ऊन आहे आणि इकडे ढग आलेत. की काय म्हणायचं आता. मंडळी आमच्या ह्याच्या आडव्याला भारंगीची भाजी मिळते. इकडे असते भारंगीची भाजी. आडवा म्हणजे आमच्या बोलीभाषेत असं म्हणलं असं, जे डोंगराची जी बाजू असते आता खोल अशी खालसर अशी बाजू असते त्याला आडवा म्हणतात बोलीभाषेत. असंच आमच्या कोकणातली अशी शब्द असतात बोलीभाषेतले. या आडव्यानं सगळ्याला, हा आडव्यानं आला. सो मंडळी आपण खाली नेऊया शेळ्यांना पाणी पियाला.
खाली पारे आला. पावसाचं पाणी एकदम एकदम घाण निघून गेली सर. पाणी पण साठलं असेल. बघूया आणि नेऊया पाणी पियाला. ह्या बघ एकदम कल्पनाच जाते. एकदम खाली एकदम हा इकडनं असा पारा येतो. इकडनं असा खाली खाली तिकडे गणपती विसर्जन करतात तिकडे. फायनली इकडे बघा ढव साठलाय रस्त्यात. इकडे विहीर. अजून थोडं थोडं पाणी येतं इकडं जे उपलडीचं जे असतं तर. इथं आम्ही गणपती विसर्जन करतो या साईडला. हा बघा चंडीचे मासेच चढतात म्हणजे इकडे. पाऊस पडायला हवा अजून. हा एक दिवस येतो 2 दिवस जातो. बघा ते गणपती विसर्जन करतात. इकडे साठून कोवले कोवले गवत. झऱ्यावर जाऊया. हे बघा मंडळी इकडे पाणी बघा केवढे झाले. खाली ते एक मोठा ढव आहे. धुळपडीतले गणपती विसर्जन करतात. इकडे छोटे छोटे अजून झरे आहेत. पाऊस एवढा पण पडलाय ना इकडे. पण पडला ना एकदम ही सगळी घाण ती निघून जाईल. हे बघा मंडळी इकडे पेवण्यासारखं एकदम पाणी आहे पण जास्त खोल नाही. तर गणपती विसर्जन करतात त्या दिवशी एकदम खतलं जाते हे सगळं. खाली कातल पण आहे आणि घाण पण आहे भरपूर. पालापाचोळा पण आहे. आता पहिल्या पावसात एवढा पण जायचं नाही कुठल्या पाण्यात कारण काचा पण असतात. इकडे सगळी घाण आहे. मंडी तुम्हाला मासे पाहिजेत काय दाखवतो. हे बघा चंडीचे मासे म्हणजे बेडूक मासे हो. इथे झुन्याल इथलं बेडूक मासे आहेत बेडूक. अजून इकडे मासे चढतात बारीक बारीक. आणि पाऊस चांगला पडलाय नाही. पाऊस पडला की एकदम इकडे मोठे मोठे जरा मासे चढतात. हा बघा मंडळी इकडे श्रीनंद वाटतं जातोय पाण्यात. जातोयस का जा. चौकात जा काचा असतील. जरा पाण्यातून जाताना जरा जपूनच जावं लागतं. हाय कर हाय कर हाय कर. मम्मी सोडल. हा बघा मंडळी इकडनं साला हटतच नाही कारण इथे गवत पण भरपूर आहे. इकडे पाणी पण भरपूर असतं म्हणून इकडचा दल मारतो तेव्हा इकडनं गवत येतं कोवलं कोवलं. हा बघा इथंच राहिलं आहे. फायनली मंडळी आपण पण आता घरी जाऊया कारण शेल्या पण निघालेत घरी. ऊन पण भरपूर आहे आज. चढले तिकडे पाऱ्यावर तर घरी निघाल्या. या बघा चला मंडळी आपण जाऊया घरी. फायनली मंडळी मी आता घरी आलो आहे. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये आवर्जून कळवा. आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपले चॅनल कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि भेटू अशाच कोकणातल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय. यावं कोकण आपलंच असेल. टाटा बाय बाय.